नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। तर काल आपण पाहिलं की कशा प्रकारे उत्तुजन आहेत, ले पर्सन आहेत, ते क्वालिटी लाईफ म्हणजे गुणवत्तापूर्ण जीवनाची जी त्यांची व्याख्या आहे, त्यामध्ये कशा प्रकारे भौतिक वस्तू किंवा भौतिक सुखवस्तू ज्या प्राप्त आहेत आणि त्यापासून जे त्यांना सुख प्राप्त होत आहे त्याला ते गुणवत्तापूर्ण जीवन किंवा क्वालिटी लाईफ असे म्हणतात. परंतु ते त्यांच्या हे ध्यानात येत नसतं की जरी भौतिक वस्तू त्यांना उपलब्ध असतील तरी जे मन आहे ते मनामध्ये कसल्याही प्रकारचा बदल न केल्यामुळे जे भगवान बुद्धांनी दुःखाची जी व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्याप्रमाणे ते दुःख उपभोगतच आहेत. परंतु 6 इंद्रियांनी त्यांना जे सुख प्राप्त होत आहे त्यालाच ते खरं सुख समजत आहेत. परंतु जे धम्म मार्गावरती आहेत, धम्माचा जे अभ्यास करतात, हे जाणून आहेत की एक क्वालिटी लाईफ आहे. क्वालिटी लाईफ म्हणजे आपलं जे दुःख आहे ते दुःख दूर करणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि अंतिम जे ध्येय आहे ते निब्बाण प्राप्त करणं. परंतु ह्या मार्गावरती असताना जी प्रोसेस आहे दुःख दूर करण्याची, त्याच्यामध्ये शील समाधी प्रज्ञा हा मार्ग येतो. ह्या मार्गावरती राहणं म्हणजे क्वालिटी लाईफ आहे. आणि मग टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने भगवान बुद्धांचे जे उपदेश आहेत आणि त्यांनी जे अनिच्छ दुःख अनात्म किंवा त्यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष अनुभवणं हे क्वालिटी लाईफ आहे. तर काल आपण पाहिले की कशा प्रकारे आपण जे पाहतो किंवा 6 इंद्रियाने जे काय अनुभव करत असतो त्याच्यामध्ये जे आपलं आकर्षण असतं, जे वैशिष्ट्य आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये गुंततो आणि ते इत्थ कांत मनाप कामुपसंयत पिय रूप रजनीय असं होत होत आपण त्याच्यामध्ये अडकत असतो. आणि मग हे अडकणं आपल्याला काही क्षणासाठी आपल्याला सुख प्राप्त करत असतं, परंतु अनेक क्षणासाठी ते आपल्याला दुःख उत्पन्न करत असते. म्हणजे हे दूर करण्यासाठी आपल्याला सती राहणं आवश्यक आहे. पूर्णपणे 24/7 जेव्हा आपण सती राहू, आपण प्रत्यक्ष जे 6 इंद्रियांनी अनुभव घेत आहोत त्यांचं जे खरं स्वरूप आहोत ते आपण पाहू. आणि ते खरं स्वरूप पाहिल्याने आपल्यामध्ये जे सुखाची संवेदना किंवा ज्याला आपण गुरफटणं म्हणतो ते थांबत असतं. आणि मग जे त्यापासून सुख जे प्राप्त होत आहे ते आपण उपभोगत असतो, परंतु त्याने जे दुःख उत्पन्न होणार असतं त्याला आपण थांबवत असतो. तर कालच्या ह्याच्यामध्ये जसं सांगितलं होतं की एक बाजू आपण पाहिली की कसं आपण ते 6 इंद्रियामध्ये जे अनुभव करत आहोत त्याच्यामध्ये आपण कसे गुंतत आहोत, गुरफटत आहोत. परंतु त्याची दुसरी एक बाजू
की मी आहे ह्या गोष्टीला आपण मानत असतो, आणि हे गुंतणं जे आहे हे मी असण्यावरती असल्यामुळेच आपण त्यामध्ये गुंतत असतो. तर हा दुसरा जो भाग आहे तो आपण आज पाहणार आहोत. जे आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यावरतीच आहे, परंतु थोडस विस्तृतपणे आहे. तर ज्याप्रमाणे सकाय दिट्टी, जे स्वतःपन्न पदप्राप्त सकाय दृष्टी दूर होते. ते सकाय दृष्टी म्हणजे पहिला आपण अविद्याकडे लक्ष देऊ. अविद्या म्हणजे अविद्या म्हणजे दुःख, आर्य सत्य माहित नसतं, अनित्य दुःख अनात्म माहिती नसतं, पटीच्य समुत्पाद माहिती नसतं, किंवा त्याचा प्रत्यक्ष अनुभव नसणं याला अविद्या म्हटलं जातं. आणि राग द्वेष मोह, या राग द्वेष मोहामध्ये मोह जो आहे, मोहाचं प्रत्यक्ष अनुभव म्हणजे मोह म्हणजे काळाकुट्ट अंधार, डार्कनेस. काळाकुट्ट अंधार किंवा डार्कनेस किंवा आच्छादलेलं असतं, ज्यामुळे आपण पाहू शकत नाही, अनुभव करू शकत नाही, त्याला मोह म्हटलं जातं. मोहाच्या पुढे संमोहन. संमोह संमोह म्हणजे जरी आपल्याला समजलं की याच्या पुढे काहीतरी आहे, या डार्कनेसच्या ऐवजी प्रकाश आहे, काहीतरी तिथे त्या गोष्टींचं अस्तित्व आहे, तर हे माहिती असून देखील आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याला संमोह म्हटलं जातं. अशा प्रकारे मोहाच्या स्टेजेस. तर जे पुत्तूजन आहेत, जे धम्ममार्गावरती आरोप नाही आहेत, ते समूहामध्ये असतात. त्यांना प्रत्यक्ष माहितीच नसतं की अशा प्रकारे काहीतरी असतं. काळाकुट्ट अंधार आहे किंवा आच्छादलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष आपण पाहू शकत नाही. धम्ममार्गावरती आहेत त्यांना माहिती असतं की हा मोह आहे आणि प्रत्यक्ष गोष्टी आपण पाहू शकत. तर त्यातला एक मोह म्हणजे सकाळी दिठी, मी आहे, प्रत्यक्ष मी आहे असं समजत राहणं, हे स्वतःपन्न सगदागामी अनागामी पर्यंत असत. जे शेवटचे लेवल आहे अरंत मध्ये मी आहे हा जो भाग आहे हा नष्ट होतो. परंतु त्या आजीची स्टेज म्हणजे सकाळी दिट्ठी. सकाळी दिट्ठी म्हणजे हे जे स्थूल शरीर आहे, ह्या स्थूल शरीराला समजणं की हे शरीर म्हणजे मी आहे, त्याला सकाळी दिट्ठी म्हटलं जातं. शीलवत्त पद्म, सकाळी दिट्ठी आणि विचिकिच्छा हे तीन जे संयोजन आहेत. ही तीन संयोजन पहिल्या लेवल म्हणजे स्वतःपन्न लेवल मध्ये ब्रेक होत असतात, निघून जात असतात. तर त्यातलं सकाळी दिट्ठी हे पहिलं संयोजन. तर सकाळी दिट्ठी म्हणजे या स्थूल शरीराला मी समजणं किंवा त्याच्यामध्ये मी आहे असं आपण मानणं. सकाळी दिठ्ठीची सुरुवात नामरूपने होत असते. तर मी म्हणजे स्थूल शरीराला मी म्हणत आहे, म्हणजे मी जे नाम आणि रूप, माझं प्रत्यक्ष स्वतःच जे नाम आणि रूप आहे, याला मी म्हणत आहे किंवा स्व म्हणत आहे.
माझं अं, या शरीराला मी आहे असं मी मानत आहे. तर हे नाम आणि रूप मध्ये आपण पाहू शकतो की नाममध्ये वेदना, संज्ञा, चेतना, हस्य, मनसिकार या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. आणि रूप, रूप म्हटलं की आपल्याला माहिती आहे चार धातू, पृथ्वी, आपो, तेजो, वायू हे त्याच्यामध्ये येत असतं. बहुधातुक सूक्तामध्ये भगवान बुद्ध पृथ्वी, आपो, तेजो, वायू, विज्ञान आणि अं, आकाश हे सहा धातूंचा उल्लेख करतात. परंतु आपल्याला हे समजून घेण्यासाठी आपण चार धातूचा अभ्यास करणार. पुढे जाऊन जसे आपले प्रगती होईल आपण सहा धातू बघणार आहोत. परंतु पृथ्वी, आपो, तेजो, वायू हे चार धातूंनी आणि त्यांचे गुणधर्म, चार गुणधर्म. पृथ्वीचा गुणधर्म म्हणजे एक्झिस्टन्स, अस्तित्व असतं. आपोचा बाइंडिंगचं नेचर म्हणजे बंध. तेजो म्हणजे थंड आणि गरम. आणि आपो म्हणजे हालचाल, सॉरी, वायू म्हणजे हालचाल. अशा प्रकारे चार धातू आणि चार धातूंचे गुणधर्म हे एकत्र येऊन अष्टकलाप उत्पन्न होत असतं. आणि ते अष्टकलाप हे पूर्ण आपलं शरीर त्या अष्टकलापांनी बनलेलं असतं. जेव्हा ध्यानाच्या माध्यमातून साधक हे प्रत्यक्ष पाहतो, जसं की धातू विभंग सुक्त आहे, त्याच्यामध्ये भगवान बुद्ध सांगतात की कशा प्रकारे धातूचा प्रत्यक्ष अनुभव आपण ध्यानामध्ये घेऊ शकतो. तेव्हा सतीपट्टन चित्तामध्ये देखील धातू मनसिकार पब्बम आहे, त्याच्यामध्ये देखील या धातूंचा उल्लेख आहे. तर ध्यानाच्या माध्यमातून साधक प्रत्यक्ष या धातूंचा अनुभव घेतो. तो पाहतो की हे जे शरीर ज्याला आपण मी स्थूल समजत आहे, ते हे असंख्य अष्टकलापांनी बनलेलं आहे, जे प्रत्येक क्षणी उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. आणि तरी मी ह्या शरीराला एक स्थूल शरीर समजत आहे आणि त्या स्थूल शरीराला मी आहे असं समजत आहे. परंतु जे प्रत्यक्ष त्याचं शरीराचं स्वरूप पाहिल्यावरती त्याची जी ही धारणा आहे ती गळून पडते. आणि मग शरीर असंख्य अष्टकल्पांनी बनलेलं आहे. नुसतं बनलेलंच नाही, तर ते अष्टकलाप देखील प्रत्येक क्षणाला अराज होत आहेत, नष्ट होत आहेत, उत्पन्न होत आहेत, नष्ट होत आहेत. तर जे हे अष्टकलाप आहेत ते देखील पुढे जाऊन साधक पाहतो की जर आपण बरेच दिवस अन्न ग्रहण केलं नाही तर आपल्यामध्ये विकनेस येतो. आणि आपलं जे शरीर आहे ते शरीराची वाढ होणं थांबतं. त्याच्या लक्षात हे देखील येतं की हे जे शरीर आहे हे आहाराने बनत आहे. आहारामुळे शरीराची वाढ होत आहे. तर त्याचा माझा माझा त्याच्यामध्ये कसलाही रोल नाहीये. आहार हे शरीराचं खाद्य आहे आणि त्यांनी शरीराची वाढ होत आहे. अशा प्रकारे जेव्हा साधक पाहतो की मी जे समजत आहे की हा मी आहे, त्याच्यामध्ये माझा कसलाही रोल नाहीये, माझा कसलाही भाग नाहीये. आणि त्याची जी ही दृष्टी असते ती गळून पडते.
आणि जेव्हा रूपाविषयी जे आपलं साधकाचं दृष्टी असते ती गळून पडते, तेव्हा नाम आणि रूप हे ज्याप्रमाणे दोन काठ्या एकमेकांच्या आधाराने उभ्या असतात, त्यातल्या एक काठी जर आपण काढून टाकली तर दुसरी देखील आपोआप पडते. त्याचप्रमाणे जेव्हा रूपाविषयी जी धारणा आपल्या साधकाच्या चित्तामध्ये असते, जेव्हा प्रत्यक्ष शरीराविषयी किंवा रूपाविषयी तो पाहतो की हे असंख्य धातू अष्टकलापांनी बनलेला आहे आणि ते अष्टकलाप देखील प्रत्यक्षाने अराईज होत आहेत, पास होत आहेत, उत्पन्न होत आहेत, नष्ट होत आहेत. आणि ही धारणा त्याची गळून पडल्यामुळे जी नामची त्याची जी धारणा असते की नाम म्हणजे मी आहे, ती देखील गळून पडते. आणि अशा प्रकारे नाम आणि रूप त्याला जो मी आहे, मी आहे नाही, मी आहे या शरीरात आहे आणि हे नाम देखील माझं आहे, हे रूप देखील माझं आहे, ही त्याची जी धारणा आहे ती गळून पडते. आणि तो शरीराचं जे प्रत्यक्ष स्वरूप आहे तो पाहतो. आणि जेव्हा तो त्याचा शरीराचं किंवा नामचं किंवा प्रत्यक्ष स्वरूप पाहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मी जे आधी धारणा केलेली होती ती चुकीची होती आणि अशा प्रकारे हे माझं शरीर जे आहे त्याच्यामध्ये मी कुठेही नाहीये. आणि ज्या प्रकारे मी या गोष्टींमध्ये कुठेही नाही, त्याच प्रकारे मी ज्या गोष्टी अनुभवत आहे, जसं की मी काय पाहत आहे, मी काय ऐकत आहे, मी काय गंध किंवा वास मी घेत आहे, मी काय चव जी आहे, स्वाद आहे ते घेत आहे, किंवा मला जे स्पर्श होत आहेत किंवा माझ्या मनावरती जे विषय येत आहेत, ते देखील अशाच प्रकारे जसं रूप आहे जे चार धातूने बनलेलं आहे, त्याच प्रकारे इतर रूप देखील चार धातूने बनलेले आहेत. जो आवाज आहे ते देखील रूप आहे, ते देखील चार धातूने बनलेलं आहे. जे गंध आहे ते देखील रूप आहे, ते चार धातूने बनलेलं आहे. जे चव आहे ते देखील रूप आहे, चार धातूने बनलेलं आहे. मनामध्ये जे विचार येतील ते देखील जे नाम आहे माझं, वेदना, संन्यास, चेतना, फस्स आणि मन शिकार, याच्यामुळे ते उत्पन्न होत आहे. तर अशा प्रकारे जे कायेवरती स्पर्श होत आहेत ते देखील धातूने बनलेले आहेत. तर अशा प्रकारे जे प्रत्यक्ष त्याचे अनुभव आहेत साधकाचे, ते कशा प्रकारे जो आधी त्याची धारणा होती की हे प्रत्यक्ष आहेत, ती धारणा गळून पडते आणि ते जे खरं स्वरूप आहे तो त्याला त्याचा अनुभव येत असतो. आणि मग हे जे अनुभव आहे त्या अनुभवामुळे तो त्यामध्ये गुंतत नाही, त्यामुळे अडकत नाही. कारण तो पाहतो की ज्या प्रकारे माझं शरीर, जर त्याला आहार नसेल तर ते नष्ट होणार आहे, किंवा जसं जसं हे अष्टकला आहाराने उत्पन्न होत आहेत, पुढे जाऊन हे देखील शरीर नष्ट होणार आहे. कारण त्याची एक सीमा आहे, त्या मर्यादेपर्यंत आयु आहे, त्यापर्यंत ते राहू शकतं, त्यानंतर ते नष्ट होणार आहे. जशी जाती झाली, जातीच्या नंतर मरण हे निश्चित आहे. म्हणजे एक गोष्ट अराईज झाली, उत्पन्न झाली, ती नष्ट होते, ही अनिच्छ बोध त्याच्यामध्ये उत्पन्न होतो. आणि मग त्यामुळे तो
साधक जो आहे त्याचे जे 6 इंद्रियाचे अनुभव आहे त्याच्यामध्ये तो अडकत नाही. आणि हे निमित्त विराग निरोध पटनिसर्ग त्याच्यामध्ये उत्पन्न होत. तर अशा प्रकारे जी आधीची जी स्टेज होती की रूपं दिसवा सती मुठ्ठा, हे आधीच्या स्टेजमध्ये आपल्याला सती राहायचंय की कशा प्रकारे सती राहिल्यामुळे आपण त्यामध्ये इत्थकांत मनाप कामुप संयत प्रिय रूप रजनी आहे जे वेदना उत्पन्न होत आहे त्याच्यामुळे जसं अडकत आहोत, परंतु सती राहिल्यामुळे आपण त्याच्यामध्ये अडकत नाही. त्या गोष्टी आपल्याला उत्तेजित करत नाही, उद्दीपित करत नाही आणि मग आपण त्याच्यापासून दूर राहतो. याची पुढची स्टेज म्हणजे आपण प्रत्यक्ष त्या गोष्टी त्यांची जी सत्य स्थिती आहे ती पाहतो आणि मग आपोआपच त्याच्यापासून निमित्त विराग निरोध होत असतो. तर अशा प्रकारे जे प्रत्यक्ष आपले अनुभव असतात ते आपल्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न करत असतात आणि त्या प्रज्ञेमुळे जे आपलं गुरफट नाही ते आपोआप बंद होत असतं. तर हे सांगण्याचा उद्देश म्हणजे कशा प्रकारे आपल्याला सती राहणं हे आजच्या लेवलमध्ये म्हणजे जेव्हा आपली समाधीची ही लेवल आहे त्या समाधीच्या ह्या लेवलमध्ये सती राहणं आवश्यक आहे. आणि मग समाधी आपली डेव्हलप झाली, विकसित झाली की मग आपण प्रत्यक्ष धातू प्रत्यक्ष धातूच्या अनुभवाने आपण पाहू की शरीर शरीराची सत्य स्थिती पाहू आणि मग आपोआपच जी पुढची लेवल आहे ती आपण प्राप्त करू शकतो. तर त्याच्यासाठी आज सती राहणं खूप आवश्यक आहे. कारण जर आज आपण सती राहिलो नाही, आपण आपल्या मनामध्ये ती धारणा राहिली तर ती धारणा खोलवर जी आहे आधीपासून ती तशीच राहील. तिचा जो बेस आहे, आधार आहे तो तसाच राहील आणि पुढची जी स्टेज आहे ती आपल्याला प्राप्त होईल, पण त्याच्यामध्ये आपला वेळ जाऊ शकतो. आपली जी प्रज्ञा उत्पन्न होण्यासाठी आपल्याला आणखीन मेहनत करावं लागेल किंवा आणखीन वीर्य द्यावं लागेल. जर आज आपण ही शक्ती आपल्यामध्ये उत्पन्न केली तर जे एफर्ट्स आहेत ते आपल्याला कमी टाकावे लागतात आणि आपोआपच आपण पुढच्या जी समाधी आहे आणि ते जे अनुभव आहेत ते प्राप्त करू शकतो. तर ही अदर पार्ट जो त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करणं आणि ही आपली जी प्रज्ञा आहे ती हळूहळू विकसित करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे साधक जाणतो की आपले जे जे काही धारणा आहेत त्या कशा चुकीच्या आहेत आणि ज्या सत्य धारणा आहेत त्या आपण कशा प्रकारे विकसित केल्या पाहिजे. एकाच सुत्तामध्ये भगवान बुद्ध सांगतात की गृहस्थांचे म्हणजे जे संसारिक लोक आहेत त्यांचे सुख दुःख आणि अदुःख असुख अशा प्रकारच्या वेदना आहेत. गृहत्यागी म्हणजे जे भिक्खू आहेत त्यांच्या सुख दुःख अदुःख असुख अशा वेदना आहेत. तर भगवान बुद्ध पुढे जाऊन गृहस्थांना उपदेश करतात की तुमचे जे सुख दुःख आणि अदुःख असुख वेदना आहेत त्या तुम्ही कन्वर्ट करायच्या, त्याला बदली करायच्या भिक्खूंच्या म्हणजे गृहत्यागी व्यक्तींच्या सुख दुःख अदुःख असुख मध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये भगवान बुद्ध सांगत आहेत की जरी तुम्ही गृहस्थ असला तरी तुम्ही भिक्खूंप्रमाणे जीवन जगायचं आहे. तर कशा प्रकारे भिक्खूंप्रमाणे जीवन जगायचं आहे म्हणजे जरी भिक्खू विनयांचं पालन करत असले, जरी आपल्याला विनय पालन करणं शक्य नसलं तरी भिक्खू ज्याप्रमाणे
विनयांचं पालन करत आहेत, ज्याप्रमाणे ते इंद्रिय संवर करत आहेत, ज्याप्रमाणे ते अ, इतर अ, ध्यान करत आहेत, त्याप्रमाणेच तुम्ही अ, गोष्टी करायच्या आहेत. परंतु तुम्ही शारीरिक म्हणजे शरीराने चिवर धारण जरी नाही केलं तरी मनाने तुम्ही अ, अ, हे जे गृहत्यागी जीवन तुम्ही जगायचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही चिवर धारण न करता देखील गृहत्यागी जीवन जगावं, असं भगवान बुद्धांनी गृहस्थांना हा उपदेश केलेला आहे. तर हे हा उपदेश गृहस्थांसाठी खूप लाभदायक आहे. कशा प्रकारे आपण गृहस्थ जीवनात, सांसारिक जीवनात राहून देखील आपण भिक्खूंप्रमाणे जीवन जगायचं आहे. तर जे भिक्खू ज्याप्रमाणे इंद्रिय संवरांचा अभ्यास करतात, जरी आपण पिंडपात करून किंवा अन्न गोळा करून खाऊ शकत नाही, परंतु जे आपलं जे अन्न आहे, आपण जरी कमवून आणलेलं आहे तरी ते आपण त्याच प्रकारे, त्याच भावनेने ग्रहण करणं आवश्यक आहे, की जेणेकरून आपल्यामध्ये ती वैराग्याची भावना उत्पन्न होईल. तर अशा प्रकारे गृहस्थ लोकांनी देखील गृहत्यागी प्रमाणे जीवन जगणं हा एक चांगला अनुभव असतो. आणि ह्या अनुभवाने हे जे आपलं अडकणं असतं हे आपण थांबवू शकतो. आणि जे गृहत्यागींचे सुख आहेत ते आपण प्राप्त करू शकतो. गृहत्यागींचे जे दुःख आहेत, म्हणजे जे अटेंटमेंट आहेत, म्हणजे स्वतःपन्न पद प्राप्त होणं, सगदागामी पद प्राप्त होणं, अनागामी पद प्राप्त होणं आणि अरहंत पद प्राप्त होणं, हे न प्राप्त होणं, हे गृहत्यागींची दुःख आहेत. तर ही दुःख देखील आपण अडप्ट केली पाहिजे. म्हणजे आपण याच्यावरती देखील आपण आपले दुःख समजलं पाहिजे, की मला स्वतःपत्ती पद प्राप्त नाही झालेलं आहे. जेव्हा आपल्याला हे दुःख येईल आपल्यामध्ये, तेव्हा नक्कीच आपण हे दुःख दूर करण्यासाठी आणखीन कसोशीने प्रयत्न करू. आणि मग त्या प्रयत्नामुळे आपल्याला आपण मार्गावरती राहू आणि आपण स्वतःपत्ती फलं आणि इतर जे अटेनमेंट्स आहेत आपण ते प्राप्त करू शकू. जसे गृहत्यागींचे अदुःख अशुक वेदना असतात, त्याच वेदना आपल्याला देखील अनुभवायच्या आहेत, जेणेकरून आपण आपलं जे इन्क्लिनेशन असतं गृहत्यागी जीवनामध्ये जे सुख अनुभवायचे आणि दुःखापासून दूर राहणं, हे हे जी आपली टेंडन्सी, आपला कल जो असतो, आपण त्याच्यापासून आपोआपच दूर राहत असतो. तर अशा प्रकारे हे जे क्वालिटी लाईफ आहे, क्वालिटी लाईफ हेच आहे की आपल्याला जे असंख्य दुःखांनी किंवा ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या गोष्टींनी आपण वेढलेलो आहोत आणि प्रत्येक क्षणाला त्या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्या गोष्टी आपण आपल्यापासून दूर करू शकत नाही, शारीरिक दृष्ट्या किंवा भौतिक दृष्ट्या, परंतु त्यापासून जी अलिप्तता आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो, त्यांचं जे संपर्कात येणं किंवा फस्स ये जे आहे, म्हणजे तो फस्स आपण त्याला थांबवू शकलो. जसं की आपण पाहिलं की रूप जे आपण समजत आहोत की हे एक स्थूल रूप आहे आणि मग त्याच्यामध्ये मी आहे, ही जी आपली धारणा आहे, ती धारणा गळून पडल्यावरती जे नाम आहे
वेदना, संज्ञा, चेतना, मनसिकान आणि फस्स याला आपण नाम समजत आहोत. आणि हे जेव्हा नाम आणि रूप हे जेव्हा कोलॅप्स होतं, किंवा हे नाम आणि रूप जेव्हा जी आपली धारणा आहे उसळून पडते, तेव्हा आपोआपच नामरूप पच्चया सळायतन, सळायतन पच्चया फस्स, फस्स पच्चया वेदना, वेदना पच्चया तणा, तणा पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाती, जाती पच्चया जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनस्य, हे न उपायासम म्हणजे निरुच्छन्ति, म्हणजे हे नष्ट होऊन जातं. जसं आपण पाहिलं की संखार, आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की संखार जेव्हा आपण स्टॉप करतो, संखारच्या नंतर जी चैन आहे संखारमध्ये उत्पन्न होणारे, संखार पच्चय विज्ञान, विज्ञान पच्चय नामरूप, नामरूप पच्चय सळातन, तर ही जी चैन आहे ते संखार नष्ट केल्यामुळे आपण त्या ठिकाणी ती थांबवू शकतो. त्याचप्रमाणे नामरूपचं देखील जेव्हा आपण प्रत्यक्ष ज्ञान घेतो आणि नामरूप कोलॅप्स होतं, किंवा त्याला जे धम्माची भाषा आहे त्याच्यामध्ये नामरूप परिच्छेद ज्ञान म्हटलं जातं. आपण पाहतो की रूप आहे त्याचा परिच्छेद झालेला, आपण त्याला प्रत्यक्ष पाहिलाय. नाम आहे त्याचा परिच्छेद झालाय, आपण त्याला प्रत्यक्ष अनुभवलाय. आणि हे दोन्ही एकमेकांवरती आधारित आहेत. त्यामुळे एक कोसळल्यामुळे दुसरा देखील कोसळलेला आहे, आणि मग त्याचा परिच्छेद झालेला आहे. आणि मग त्याच्यामुळे जी पुढची शृंखला आहे पटिच्च समुत्पादाची, ती देखील ब्रेक होत आहे. आणि ती ब्रेक झाल्यामुळे जे जे जाती पच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनुष्य, म्हणजे असंख्य दुःखांना जे उत्पन्न होत आहेत ते आपण तिथेच निरुच्छन्ति म्हणजे नष्ट करत आहोत, संपवत आहोत. तर अशा प्रकारे हे जे प्रत्यक्ष आपले अनुभव असतात, या प्रत्यक्ष अनुभवाने आपण ज्या गोष्टी जशा आहोत प्रत्यक्ष त्यांना पाहत आहोत. आणि प्रत्यक्ष पाहिल्याने आपल्यामध्ये एक निबिद्ध विराग निरोध पटिनिसर्ग उत्पन्न होत आहे. आणि हे जे आहे हे खरं आपल्यामध्ये सुख उत्पन्न करत आहे. आणि हे 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 सुख जे आहे ते कधीही नष्ट न होणारे सुख आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष अनिच्च दुःख अनात्म पाहतो, त्यामुळे निबिद्ध होते, विराग होतो, निरोध होतो, पटिनिसर्ग होतो. आता जे आपलं प्रज्ञा आहे, विस्डम आहे, त्यांनी या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि हा जो विस्डम आहे हा कधीही नष्ट न होणारा हा विस्डम आहे. हा नेहमी आपल्यामध्ये प्रत्येक क्षणी आपल्यामध्ये जागरूक असतो हा विस्डम. आणि मग त्यामुळे प्रत्येक क्षणी आपण पाहू शकतो की आजूबाजूला जे काय उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, हे अनिच्छ आहे. आणि त्याच्यामुळे आपण अडकत नाही, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दुःख उत्पन्न होत नाही. तर अशा प्रकारे ही खरी क्वालिटी लाईफ आहे. जे जे आपल्याला आपण जे सुख जे शोधत असतो, मनुष्य स्वभाव आहे तो नेहमी सुखाच्या शोधात असतो. आणि जे दुःख त्याला प्राप्त होत असतं त्याच्यापासून दूर राहण्याची त्याची सवय असते. तर ही सुख शोधण्याची जी जे आपलं प्रयत्न असतात ते इथे येऊन संपत असतात. इथे आल्याच्या नंतर मग आपल्याला समजतं की हे सुख आहे. आणि मग त्या साधकाला पुढचे जे क्रम आहे तो देखील अवगत होतो, कारण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं.
ते प्रत्यक्ष अनुभव कशा प्रकारे त्याला आलेले आहेत ते देखील त्याला माहिती असतं. आणि पुढच्या वेळी ते कसे प्राप्त करायचे हे देखील त्याला माहिती असतं. आणि मग पुढच्या जेव्हा जेव्हा त्याला आवश्यकता असेल तेव्हा तो हे निमित्त विराग निरोध त्या जे आहे ते प्राप्त करत असतो. स्वतःपन्नामध्ये हे थोड्या वेळासाठी असतं, सगदागामीमध्ये जास्त, अनागामीमध्ये आणखीन जास्त, आणि अनंतामध्ये 24/7. तर अशा क्रमाक्रमाने एक एक स्टेप पार करत जाऊन जे वेगवेगळे विषय आहेत त्या वेगवेगळ्या विषयांवरती सराव करून साधक जो आहे तो संपूर्णपणे ह्या मार्गावरती जो अंतिम पडाव आहे, म्हणजे जो निब्बाणाचा पडाव आहे, त्यापर्यंत पोहोचत असतो. तर त्याला कशा प्रकारे जायचं आहे, कशा प्रकारे हे प्राप्त करायचं आहे, हे सर्व माहिती असल्यामुळे ते एक त्याच्या मनामध्ये शांती आलेली असते. कारण त्याला जो स्वतःपन्न आहे त्याला माहिती आहे की आता फक्त 7च जन्म त्याला आवश्यक आहे. सगदागामीला माहिती आहे की एकच जन्म, अनागामीला माहिती आहे की पुन्हा त्याचं उंब एक्झिस्टन्स, म्हणजे त्याचं त्याला प्रत्यक्ष गर्भातून जन्म घेण्याची आवश्यकता नाही. आणि त्याप्रमाणे त्याचं जे पुढचा मार्ग आहे तो प्रशस्त होत असतो आणि अरहंत पद त्यांना प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे हे धम्म मार्गावरती राहणं, प्रत्यक्ष अनुभव करणं, हे क्वालिटी लाईफ आहे. आणि जे आपण आतापर्यंत शोधत आहोत हा शोध आपला इथे येऊन थांबत असतो. शोध जरी थांबला तरी आपले प्रयत्न चालू असतात. परंतु प्रत्यक्ष आपले जे अनुभव आहेत ते अनुभवाने आपले इतके समृद्ध झालेलं असतं की आपल्याला माहिती असतं की काय करायचं आहे. त्यामुळे जो आर्याष्टांगिक मार्ग आहे तो आपल्यासाठी आणखीन प्रशस्त झालेला असतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि त्या मार्गावरती आपण जात असतो आणि मग एक क्षण येत असतो जेव्हा निपित्ताय, विरागाय, निरोधाय, उपशमाय, अभिज्ञाय, संबोधाय आणि निब्बाणाय, अशा प्रकारे आपण हे निब्बाण प्राप्त करत असतो. जरी काही टर्म जे आपण रेग्युलर याच्यामध्ये यूज करत नाही त्या जरी यूज केल्या तरी हे जे आपण आपली जी पुढची स्टेप आहे की विपස්සना जे आपण प्रत्यक्ष करणार आहोत, तर त्याच्यामध्ये हे जे अनुपස්සना आहे, हे अनुपස්සनाचे भाग आहेत. अनिच्च दुःख अनात्म निमित्त विराग निरोध पटिनिसर्ग, हे 7 अनुपස්සना आपण करणार आहोत. तर हे माहीत असणं आवश्यक आहे कारण ही आपली पुढची स्टेप. तर अशा प्रकारे जो आपला क्वालिटी लाईफ आहे तो आपण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यायला सुरू करतो. आज देखील आपण वी आर एन्जॉईंग क्वालिटी लाईफ, म्हणजे आपण आज प्रत्यक्ष क्वालिटी लाईफ अनुभव करत असतो. परंतु फक्त ते ध्यानामध्ये, जोपर्यंत आपण ध्यानामध्ये आहे तोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न, द्वेषाचे विचार कमी उत्पन्न होत असतात, किंवा आपण मोहाचे विचार किंवा राग म्हणजे आसक्तीचे विचार देखील कमी उत्पन्न होत असतात. आणि ते कमी उत्पन्न झाल्यामुळे जी शांती आपल्याला प्राप्त होत असते ती 1 तासाची, 1.5 तासाची, किंवा जेव्हा आपण ध्यान करत आहोत तेव्हा आपण ती क्वालिटी लाईफ आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो. तर ही क्वालिटी लाईफची जी वेळ आहे ती वाढवणं आवश्यक आहे. ध्यान आपलं वाढवणं आवश्यक आहे.
ध्यानाच्या नंतर जेव्हा आपण ध्यानामध्ये नाही, तेव्हा देखील आपले जे प्रयत्न आहेत ध्यानामध्ये राहण्याचे, ते आपण सतत ठेवलं पाहिजे, जागरूकता ठेवली पाहिजे. जेवढी आपली जागरूकता वाढेल, तेवढी आपली सती वाढेल, तेवढे आपले अनुभव, आपण अनुभवाने समृद्ध होत जाऊ. आणि मग अनुभवाने समृद्ध होऊन जाऊन आपली अ, प्रज्ञा विकसित होईल, आणि प्रज्ञा विकसित होऊन हे जे पुढचे आपले जे अ, विपश्यना लेवल आहे, ते आपण आरामात अचीव करू शकू. तर क्वालिटी लाईफमध्ये आणखीन देखील आपण बऱ्याच गोष्टी ऍड करू शकतो, परंतु सुरुवातीच्या याच्यासाठी अ, इतकं ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व जी आपली क्वालिटी लाईफ आहे, म्हणजे ध्यानामध्ये जी आपली प्रगती आहे, ती उत्तरोत्तर ज्या स्टेजेस आहेत, ज्या पायऱ्या आहेत, त्या सर्व प्राप्त करू. आणि शेवटची जी स्टेज आहे, ती म्हणजे निब्बाण, ते देखील आपल्या सर्वांना प्राप्त हो, अशी सदिच्छा व्यक्त करून आजचा जो विषय आहे तो इथेच थांबवत आहे. साधू, साधू, साधू.